महाबोधी विहार बोधगया इथे बोधी वृक्षाखाली भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली। हे ठिकाण संपूर्ण जगातील बौद्धांसाठी पवित्र तीर्थस्थान आहे। परंतु अनेक शतकांपासून या पवित्र स्थळाचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे नसून इतर धर्मियांच्या हाती राहिले। 1949 मंदिर समिती कायद्याअंतर्गत 2 बौद्ध, 2 हिंदू आणि 1 जिल्हाधिकारी अशी 5 जणांची समिती स्थापन करण्यात आली। मात्र काही समाजकंटक बोधगयेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप बौद्ध समाजाच्या काही समाजप्रमुखांकडून करण्यात आलाय। तसेच बौद्ध अनुयायांना या समाजकंटकांकडून मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी समोर आलेत। त्यामुळे बौद्ध समाजाने महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलन उभारलं। याच पार्श्वभूमीवर माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध आणि आंबेडकरी समाजातील काही संघटनांनी तसेच भिक्खू संघटनांची संयुक्त बैठक कलिनाजवळील भीमछाया सांस्कृतिक केंद्रात 10 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली। यात पुढील आंदोलनाचं स्वरूप आणि आराखडा आखण्यात आला। यात त्यांनी महाबोधी मंदिर व्यवस्थापन समितीवर पूर्ण बौद्ध नियंत्रण असावं, मंदिरातील धार्मिक विधी, पूजन आणि सांस्कृतिक उपक्रम फक्त बौद्ध परंपरेनुसार व्हावेत, राज्य आणि केंद्र सरकारने या स्थळाचं धार्मिक स्वतंत्रचा दर्जा मान्य करावा आणि जागतिक वारसा स्थळ म्हणून इथे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी बौद्धांची प्रमुख भूमिका असावी, अशा काही प्रमुख मागण्या बौद्ध समाजाकडून करण्यात आल्या। तुमच्या ट्रस्टमध्ये इतर हिंदू धर्माच्या ट्रस्टमध्ये जर आमचे बौद्ध नाही, ख्रिश्चनांच्या ट्रस्टमध्ये आमचे बौद्ध नाही, मुस्लिमांच्या ट्रस्टमध्ये आमचे बौद्ध नाही, तर आमच्या ट्रस्टमध्ये हिंदू का, असा सवाल किंवा असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे। याचा अर्थ काय, हिंदूंना विरोध करायचा असं नाही। बाबासाहेबांचं संविधान सर्व धर्मियांना आपापला अधिकार देणार आहे, पण आमच्या बौद्ध धर्माच्या या ट्रस्टमध्ये आमचे सगळे बौद्ध असावे, अशी एक मागणी मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये अनेक लोकांनी केलेली आहे। आणि मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं आहे। पण आजच्या बैठकीचा उद्देश एवढाच आहे की आपण सगळे गटतट बाजूला ठेवून आपण या विषयावरती सगळ्यांनी एकत्रितपणे यावं आणि आपल्या एका बौद्ध भिक्खूच्या अध्यक्षाखाली एखादी समिती बनवावी, त्याच्यामध्ये आम्ही सगळे आहोत। आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रभर आंदोलन झालेलं आहे, पण एकदा मुंबईमध्ये 1-2 लाखाचा जो मोर्चा आहे, रॅली आहे, ही रॅली मुंबईमध्ये काढावी, असा एक आजच्या बैठकीचा उद्देश आहे। म्हणजे मोर्चा आंदोलन करायचा हा एक उद्देश आहे, पण बौद्ध भिक्खूंनी आंदोलन सुरू केलेलं आहे, त्याला पूर्णपणे पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आपण सगळे इथं आलेलो आहोत। आपण वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आपले ज्या समाजाचे आहोत त्या समाजाच्या प्रश्नासाठी एकत्रित आलेलो आहोत, ज्यावर न्यायालयाची सुनावणी अद्याप सुरू आहे। मात्र निकाल लागेपर्यंत भारतातील सर्व बौद्ध आणि आंबेडकरी संघटनांकडून बुद्धांनी दिलेल्या मार्गाने म्हणजेच शांती आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरू राहील। महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलन हा केवळ धार्मिक स्थळाचा प्रश्न नाही, तर न्याय, आत्मसन्मान आणि सांस्कृतिक हक्कांच्या पुनर्स्थापनेचं प्रतीक आहे। जगातील बौद्धांची भावना या पवित्र स्थळाशी जोडलेली असल्यानं हे आंदोलन आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे ठरते। महाबोधी विहाराचा ताबा बौद्धांना मिळणं हेच खऱ्या अर्थानं भारताने बुद्धांनी दिलेल्या शांती आणि अहिंसेचा तसेच मैत्रीच्या मार्गाचं पालन करणं आहे। बुद्ध हे शांतीचं प्रतीक, बुद्ध हे क्रांतीचं प्रतीक, त्याचबरोबर अहिंसेचा मार्ग दाखवणारे देखील बुद्धच आहेत। मात्र याच बुद्धांच्या भूमीवर आता आंदोलनाची वेळ आलेली आहे, कारण या बुद्धभूमीवर आता अतिक्रमण देखील होत आहे आणि त्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी आंदोलनं होत आहेत। अनेक बौद्ध जे संघटना आहेत, आंबेडकरी संघटना आहेत, त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे आणि त्याच संदर्भात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची अशी संयुक्त बैठक अनेक संघटनांना घेऊन ही होते आणि रामदास आठवले जे आहेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे देखील या बैठकीचं आयोजन आणि त्याचबरोबर यांचे नेतृत्व देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत RPIचे प्रदेश अध्यक्ष सरचिटणीस सर, काय सांगाल आता सध्या ही जी बैठक होते त्या बैठकीबद्दल काय सांगाल? बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन गेली
25 फेब्रुवारीपासून बुद्धगया आणि संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत तीव्रतेने चालू झालेलं आहे। महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी हे आंदोलन आहे। जो 1949चा जो कायदा आहे बोधगया टेम्पल ॲक्ट तो बदलला पाहिजे आणि हे संपूर्ण बुद्धविहार हे जे बौद्धांचं तीर्थक्षेत्र आहे, जगातील बौद्धांचं तीर्थक्षेत्र आहे, या तीर्थक्षेत्र हे बौद्धांच्या हातात गेलं पाहिजे ही बौद्ध लोकांची मागणी आहे। आत्ताच्या कायद्याप्रमाणे त्याच्यामध्ये 4 फक्त बुद्धिस्ट आहे आणि 5 हिंदू आहेत 1949च्या कायद्यानुसार। तो कायदा बदलला पाहिजे आणि ही बोधगया ही बौद्धांचं स्थळ आहे, हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे यासाठी गेले वर्षभर आंदोलन चालू आहे। आणि या आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार आठवले साहेबांनी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली। त्याचबरोबर आपलं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली, बिहारचे राज्यपाल यांची भेट घेऊन ही मागणी ताबडतोब पूर्ण झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। त्याचबरोबर या देशातील अनेक भंतेजी अनेक नेते या विषयावर सतत आंदोलन या बोधगया मुक्ती विहार महाविहारासाठीच्या मुक्तीच्या आंदोलनासाठी सतत संघर्ष करत आहेत। हे आंदोलन एक बौद्धांची ताकद म्हणून एक व्यापक करण्यासाठी एक सामूहिकरित्या एक बौद्धांची शक्ती या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे पक्ष संघटना जे आहेत जे आपापल्या विचाराने वेगवेगळे आंदोलन करत आहेत त्याच्याऐवजी या ठिकाणी हे आंदोलन एकत्रितपणे व्हावं आणि एक बौद्धांची शक्ती दिसावी यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांनी आज हे बौद्ध समाजाचे सगळे जे भंते जे आहेत त्याचबरोबर बौद्ध समाजाच्या ज्या बौद्ध महासभा असतील किंवा बौद्ध संघटना आहेत त्याचबरोबर बौद्ध समाजामध्ये काम करणारे सगळे जे नेते आहेत भले ते कुठल्याही पक्षात असेल परंतु जे बौद्ध नेते आहेत जे या विषयावर तीव्रपणे आंदोलन करत आहेत गेले वर्षभर त्या सगळ्यांना आज आठवले साहेबांनी या भीमच्या सांस्कृतिक केंद्रामध्ये आज निमंत्रित केले आहे। आणि या सगळ्या नेत्यांच्या आणि सगळ्या भंतेजी आणि संस्था प्रमुखांच्या किंवा पक्षनेत्यांच्या उपस्थितीमध्ये या बोधगया मुक्ती विहार आंदोलनाची एक व्यापक भूमिका ठरवली जाईल त्यासाठी आज ही बैठक आठवले साहेबांनी आयोजित केलेली आहे। मला आता सांगा की या दरम्यान जे आहे आता सध्या सुनावणी सुरू आहे जी आहे कारवाई होत आहे या केसवर काम सुरू आहे, मात्र या दरम्यान जे आहेत मारहाण देखील करण्यात आली होती बौद्ध भिक्खूंना अशा देखील व्हिडिओज व्हायरल होत होत्या। त्यांच्यावर काय कारवाई केली गेली का किंवा केली गेली असेल तर काय कारवाई केली गेली आणि नसेल तर का नाही केली गेली याबद्दल या संदर्भात ज्या बौद्ध भिक्खूंवर अनेक वेळेला पोलीस केसेस झालेल्या आहेत, अनेकांना मारहाण झालेलं आहे याचा निषेध तमाम बौद्ध बांधवांनी व्यक्त केलेला आहे। आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटून या समाजात आवाज उठवलेला आहे, त्यांच्या केसेस काढून घेतलं पाहिजे, त्यांच्यावर खटले जे दाखल केले आहेत ते रद्द झाले पाहिजेत अशी आमच्या सगळ्या बौद्ध नागरिकांची बौद्धांची मागणी आहे। त्या संदर्भात सुद्धा आठवले साहेब आणि आमच्या पक्षाचे अनेक नेते मंडळी माननीय बिहारचे मुख्यमंत्री माननीय नितीश कुमार साहेबांना भेटून त्यांनी निवेदन दिलेलं आहे। साधारण किती संघटना असतील ज्या जोडल्या गेलेल्या आहेत या आंदोलनासोबत, कारण हे एवढा मोठा विषय आहे हा खरं तर बौद्ध आणि बौद्ध स्थळांवर खरं तर अतिक्रमण ही काय पहिलीच गोष्ट नाही आहे, मात्र आता अत्यंत पवित्र अशा मानल्या जाणाऱ्या बौद्ध धम्मात अशा ठिकाणी आता हे अतिक्रमण केले गेलेलं आहे आणि हे अतिक्रमण हटवण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। किती मोठ्या प्रमाणात बौद्ध संघ किंवा आंबेडकरी संघटना ज्या आहेत त्या या प्रकरणाशी जोडल्या गेल्या आतापर्यंत जवळजवळ 50 संस्था संघटना आणि पक्ष या 50 संघटनांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या परीने आंदोलन केलेलं आहे। आणि आमचं तेच म्हणणं आहे की जर आमचं तीर्थक्षेत्र बौद्ध महाबोधी महाविहार आहे, जर हिंदूंच्या तीर्थक्षेत्रामध्ये हिंदूंच्या ताब्यात ते तीर्थक्षेत्र असतं किंवा ते मंदिर असतं किंवा चर्च असेल किंवा कुठल्या किंवा मुस्लिम धर्मियांचं जर कुठलेही धर्मस्थळ असतील त्या धर्माच्या ताब्यात असतं, तसं आमचं हे तीर्थक्षेत्रसुद्धा आमच्या बौद्ध धर्मियांचं तीर्थक्षेत्र आहे, जगातील बौद्ध धर्माचं तीर्थक्षेत्र आहे, ते आमच्या बौद्ध धर्माच्या ताब्यात असलं पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि त्या मागणीसाठीच त्या आंदोलनाचा एक सामायिक आढावा घेऊन पुढची दिशा ठरवण्यासाठी आज या आठवले साहेबांनी या ठिकाणी बैठक बोलावलेली आहे।
नक्कीच यावर नेमका काय निकाल लागणार आहे याकडे आता सध्या खरंच सगळ्याच बौद्ध धर्मा जे अनुयायी आहेत त्यांचं लक्ष आहे. या इथे काही बौद्ध भिक्खू देखील उपस्थित आहेत. काही बौद्ध भिक्खू संघ जे आहेत त्यातले प्रमुख देखील उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील विचारूया. सर, क्या बताएंगे कि किस तरीके से ये जो है अतिक्रमण का जो ये प्रकरण है, ये जो मुद्दा है, ये किस तरीके से अभी फ़िलहाल किस रूप में आया है? क्योंकि बहुत महीनों से जो है ये आंदोलन किया जा रहा है. इस तरीके से बौद्ध स्थलों पर जो है वो अतिक्रमण की ये पहली घटना नहीं है, लेकिन ये बहुत ही मुख्य ठिकानों पर जो है वो अभी हिंदू लोग अतिक्रमण करने की कोशिश कर रहे हैं. क्या भूमिका है आपकी? सबसे पहले तो आपके चैनल को बहुत बहुत साधुवाद और आपके चैनल मार्फत सभी को नमो बुद्धाय, जय भीम. विशेष करके ये आंदोलन जो है ये अभी का नहीं है, 134 साल हो चुका है. अनागरिक धम्मपाल ने शुरू किया था 1891 में. जिस प्रकार से मुसलमान का जो मस्जिद है, मुसलमान के कमेटी रहते हैं, क्रिश्चियन चर्च में क्रिश्चियन रहता है, उसी प्रकार हिंदू के मंदिर में कौन रहता है? हिंदू रहती है. तो बौद्धों को बिहार में कौन रहना चाहिए? बौद्ध रहना चाहिए. तो हमारी बौद्धों की सबसे पवित्र जगह महाबोधि महाविहार बोध गया, वहाँ पर तो BT एक्ट बोध गया टेम्पल एक्ट 1949 के आधार पर सिर्फ 4 बौद्ध है. तो हमारी मांग है कि पूरी कमेटी में बौद्ध हो और BT एक्ट 1949 को निरस्त किया जाए. वैसे भी आर्टिकल 13 भारत के संविधान के क्लियरली कहता है कि 26 नवंबर 1950 से पहले जो भी कानून शून्य होती है. लेकिन ये कानून क्यों चली आ रही है? तो बीच में भंते सुरेश देसाई ने भी आंदोलन किया था 91 में, वो आंदोलन दब दी जाती है. तो हम लोग ने देखे 25 साल के गैप में कोई बड़ा उठा नहीं रहा है. तो 3 सालों से ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम और ऑल बुद्धिस्ट ऑर्गेनाइजेशन की तरफ से हम लोग ने काफ़ी मीटिंगें की, इस विषय को लेकर रैलियाँ की, बोधगया में रैलियाँ की, पटना में किया, ज्ञापनें दी. सरकार से कुछ रिप्लाई नहीं आ रही है. तो हम लोग ने 12 फरवरी से महाबोधि के सामने हम लोग धरने में बैठ गए. आज 210वां दिन है बोधगया में. तो इस प्रकार से अभी मशाल यात्रा भी चल रही है पूरे देश भर में. तो अभी नागपुर से शुरू हुई थी 10 तारीख को. अभी 17 तारीख को बहुत बड़ा कार्यक्रम नागपुर में है, पटना में हो रही है, आज लखीसराय में हो रही है मशाल यात्रा. पूरे देश भर में, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, लद्दाख, दार्जिलिंग. तो मैं आज का मीटिंग में यहाँ आया हूँ क्योंकि रामदास अठावले जी धरने स्थल में अप्रैल महीने में आए थे और उन्होंने जो कमिट किया था कि मुख्यमंत्री से मिलेंगे और गवर्नर से मिलेंगे, उन्होंने मिला. तो अभी क्या इसमें उनका सोच है, उन्होंने निमंत्रण की है. तो हम पूरे टीम लेके हम आए हैं बोधगया से और आगे का रणनीति हम लोग तैयार करेंगे. और सरकार से हम लोग बारंबार अनुरोध कर रहे हैं कि महाबोधि महाविहार में पूरी कमेटी में बौद्ध हो. तो अभी देखिए, अतिक्रमण की जो आप बात कर रहे थे, वो अतिक्रमण तो आप देख ही रहे हैं, सभी समझ रहे हैं. लेकिन हमारा एक ही कहना है कि पहले फर्स्ट अपना जो महाबोधि महाविहार, देखिए महाबोधि महाविहार बौद्धों के लिए क्या है, वो एक हमारे लिए मक्का है. कम से कम वहाँ तो पूरी कमेटी में बौद्ध रहे, यही हमारी मांग है. और आज की रणनीति तैयार होगी और आंदोलन और तीव्र गति से बढ़ेगी. अभी नागपुर में 17 तारीख को है, मैं यहाँ से मैं झारखंड जा रहा हूँ, कल वहाँ मशाल यात्रा है. उसके बाद 13 तारीख को उत्तर प्रदेश में है, उसके बाद फिर दुर्ग में आएंगे, फिर उसके बाद नागपुर में, सिक्किम में 21 तारीख को है. इस प्रकार से आपका 23 तारीख को बड़ोदरा में रहूँगा संकल्प भूमि में. तो पूरे देश भर ये महाबोधि मुक्ति के लिए ये आवाज़ गूंज रही है और हम लोग निश्चित जीतेंगे. धन्यवाद. मैं और एक सवाल पूछना चाहूँगी कि इस दौरान जिस बुद्ध ने जो है शांति का संदेश दिया है, जिस बुद्ध ने अहिंसा का संदेश दिया है, उन्हीं के भूमि पर आज अतिक्रमण हो रहा है, उसके लिए आंदोलन हो रहे हैं. और दरमियान बहुत लोगों ने मारपीट भी की है बौद्ध अनुयायियों को, या फिर वहाँ के जो आंदोलक है उनके ऊपर मारपीट की गई है. किस तरीके का वो पूरा सिनेरियो क्या था, किस तरीके का दृश्य था जिसे जो सच में बहुत ही शॉकिंग हम कहेंगे जिसको था, वो बिल्कुल भी जायज़ नहीं था. तो ये इसके बारे में क्या कहना चाहेंगे कि क्या था वो, विस्तार में बताइए उसके बारे में. 12 फरवरी से जब हम लोग ने आंदोलन महाबोधि के सामने शुरू किया, कुछ 20-25 भिक्खू के साथ में हमने शुरू किया था वहाँ पर.
तो शांत, क्योंकि मैं शुरू दिन से कहता हूँ कि यहाँ धरने स्थल में जो भी आएगा वो अपना आदमी है, कोई भी हो, रामदास अठौले जी हो, भीमराव यशवंत अंबेडकर जी हो, बिलास खरा, तो हमने सबको स्वागत किया वहाँ पर। और हम शुरू से कहते थे शांति ही क्रांति है, जो भी करना शांति से। और हमने निर्देश दिया था कि धरने स्थल में जो भी करना न धरने स्थल में होगा, बाहर नहीं। लेकिन वहाँ पर 12 मई के दिन, बुद्ध पूर्णिमा के दिन कुछ वहाँ पर हुए हैं और ढुंगेश्वरी में भी कुछ हुआ था। तो हमारे पास रिपोर्ट आया, तो हमने कहा भाई एक कमेटी बैठे हैं हम लोग, वहाँ बोध गया में एक कमेटी बनाए हैं, लोकल टीम हम लोग। तो बोले तो पहले रिपोर्ट लेके आए। देखिए, पहले हमको देखना होगा गलती कहाँ से है। गलती हमसे भी हो सकती है। हमको तथागत बुद्ध ने सिखाया शांति, करुणा, मैत्री, मुदिता, भाईचारा का बात सिखाया। बाबा साहब भीमराव अंबेडकर ने ये सिखाया है। हम उसी आधार पर ही जीतेंगे। मैं शुरू से कहता हूँ शांति से हम लोग जीतेंगे। तो वहाँ पर हमने कमेटी के लिए बोले थे, देखते हैं। तो वहाँ पर कुछ हुआ, लेकिन वहाँ पर कुछ खबर मिली कि वो आए थे, जैसे बीनाचार्य जी आए थे वहाँ पर, तो हम उनको कहा था आप शांति से यहाँ बैठिए, ठीक है ना। तो जो भी अतिक्रमण हो, जो भी हो रही है, ये अन्यायपूर्ण है। इसमें हम लोग घोर भर्त्सना करेंगे, लेकिन हम लोग शांति से करना है। कोई उग्र नहीं होना है, कोई उग्र नहीं होना है। क्योंकि देखिए, हम दूसरों के हक नहीं मांग रहे हैं, हम अपने हक मांग रहे हैं। हम क्या हक मांग रहे हैं कि हमारा महाबोधि महाविहार हमको पूरी कमेटी में रख दीजिए। तो हम लोग, आज समय लग सकती है, लेकिन हम दूसरे के हक नहीं मांग रहे और हम लोग संवैधानिक मांग कर रहे हैं। मैं बारंबार मेरे इंटरव्यू में बोला हूँ, यदि असंवैधानिक सरकार को लगता तो हमको अरेस्ट करे। आज 210 दिन से तो हम लोग आंदोलन है वहाँ पर बोध गया में। अभी मसाल यात्रा जैसे पटना में हुई, बोध गया में महाबोधि के सामने चले गए हम लोग मसाल लेकर। बांका कह रही है, आरा डिस्ट्रिक्ट में हुआ, औरंगाबाद में हुआ, आज लखीसराय में है, कल बांका जिला में है। इसी प्रकार मध्य प्रदेश हो, महाराष्ट्र हो, उत्तर प्रदेश हो, सभी राज्यों में अभी मसाल यात्रा चल रही है। और दिसंबर महीने में बड़ा कूच होगा दिल्ली में, ठीक है। ये इसका तैयारी हो रही है। तो आज का मीटिंग देखते हैं क्या फैसला होता है। जी, हम उम्मीद करते हैं कि ये जो रिझल्ट है वो हमारी से आप तुम्ही सांगा बनते जी की आता सध्या बैठकीनंतर नेमकी काय आणि सुनावणी आता होणार आहे, कोर्टात नेमकं काय काय सादर केलं याबद्दल मला एकदा सबसे पहले तो सर्वप्रथम तर मी आवाज टीव्हीचं अभिनंदन करतो। आदरणीय ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे प्रमुख आकाजी लामा, जे मागच्या काही महिन्यापासून धरणा प्रदर्शन करत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं महाबोधी विहारासाठी ते लढाई लढत आहेत। बुद्धाचा जो संदेश आहे, शांतीच्या, करुणेच्या, मुदितेच्या प्रमाणे त्यांचं आंदोलन चालू आहे। कुठल्याही प्रकारचा जास्त प्रमाणामध्ये त्याला स्फोटक न करता शांततेमध्ये त्यांचं आंदोलन चालू आहे। आणि ऑल इंडिया भिक्खू संघ, भारतीय भिक्खू संघ, सर्व भिक्षू त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना सहकार्य करण्यासाठी पूर्ण तयार आहेत, करतात। आज माननीय रामदासजी आठवले जे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आहे, विशेष करून जेव्हा जेव्हा महाबोधी महाविहारासाठी जी आंदोलनं झालीत, त्या आंदोलनामध्ये भारतातील बौद्ध नेता म्हणून माननीय रामदास आठवलेजींनी वेळोवेळी भिक्षूला सहकार्य केलं आहे, या आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे। आजच नाही, भदंत सुरेश ससाईंनी हे आंदोलन चालवलं, त्यावेळेससुद्धा आदरणीय रामदास आठवलेजी त्या आंदोलनामध्ये उपस्थित राहून सहकार्य केलं। त्याचप्रमाणे भदंत आनंद महाथेरो यांनी आंदोलन चालवलं, त्याही आंदोलनाला आदरणीय रामदासजी आठवलेंनी सहकार्य केलं। आणि आताही सुद्धा जे आकाश लामाजी बुद्धिस्ट फोरमच्या माध्यमातून आंदोलन करत आहे, तिथेही स्वतः स्वजातीने आठवले साहेब जाऊन त्यांची पडताळणी करून व्यवस्थितपणे प्रधानमंत्रीजी आणि बुद्धिस्ट फोरमच्या काही सदस्यांची प्रधानमंत्री यांची भेटगाठसुद्धा करून आणली। विशेष म्हणजे सांस्कृतिक मिनिस्टर असो की अन्य मंत्रीगण असो, त्यांचीसुद्धा आठवले साहेबांनी भेट घडून आणून दिली। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो किंवा राज्यपाल असो, जे मागचे राज्यपाल असो, त्यांचीसुद्धा आठवले साहेबांनी व्यवस्थितरित्या चर्चा करून हा प्रश्न ऐरणीवर आणलेला आहे। त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सरकारमध्ये वाचा फोडलेली आहे। आणि यामध्ये मला इतर नेत्यांच्याबद्दल तर माहिती नाही, पण आठवले साहेब
हे वेळोवेळी बौद्धगयाच्या आंदोलनामध्ये बौद्ध प्रतिनिधी म्हणून, बौद्ध नेता म्हणून वेळोवेळी या आंदोलनाला सहकार्य करतात, त्या आंदोलनामध्ये सहभागी राहतात आणि त्यांच्याच नेतृत्वाने, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली 49 ॲक्ट जो आहे तो रद्द करून कशा त्याला रद्द करता येईल, त्याला कसं कॅन्सल करता येईल आणि जगातलं बौद्धांचं जे पवित्र महत्त्वाचं जे ठिकाण आहे बौद्धगया महाबोधी महाविहार, हे बौद्धांच्या ताब्यात कसं घेता येईल ते या ठिकाणी चर्चा करून आदरणीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले साहेब मार्गदर्शन करतील। त्या आंदोलनाचे प्रमुख जे आमच्यामध्ये सध्या आहेत आदरणीय आकाश लामा यांना तिथली संपूर्ण इत्थंभूत माहिती आहे, त्यांची लढाई चालू आहे, त्यांचं आंदोलन चालू आहे, त्यांच्यामध्ये आम्ही सहकारी आहोत त्यांचे आम्ही आणि यांच्या नेतृत्वाने ते जे काही ठरेल त्या दिशानिर्देशप्रमाणे पुढील कार्याला आम्ही सुरुवात करू। नेमकं आजच्या बैठकीत देखील तुम्हाला काय अपेक्षित आहे की काय नेमकं घडावं ज्याच्यामुळे पुढील जी प्रक्रिया आहे ती सोयीस्कर होईल? सर्व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री असो किंवा इतर बौद्ध नेते असो, त्या सर्व नेत्यांचा एकच सूर आहे, त्या सर्व नेत्यांचं एकच म्हणणं आहे की हे बौद्धांचं विहार आहे, हे बौद्धांच्या ताब्यात पाहिजे। हाच निर्णय या मीटिंगनंतर होईल असं मला वाटतंय। तर अशा प्रकारे आता जी बैठक होणार आहे त्यात महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे आणि या आंदोलनाला नेमके कुठलं स्वरूप येतं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यासाठीच बौद्ध समाजातील आणि आंबेडकरी समाजातील अनेक जे संघटना आहेत ते या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत। जय भीम सर, आता सध्या हे जे आता बैठक होणार आहे त्यानंतर नेमकं काय महाबोधी या बुद्धविहाराला घेऊन काय नेमकं अपेक्षित आहे या बैठकीनंतर? जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे महाकारुणी भगवान गौतम बुद्ध यांचा जो महाबोधी विहार आहे, या विहारावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेलं आहे आणि ही जी ट्रस्ट आहे या ठिकाणी, ही ट्रस्टसुद्धा बौद्ध धर्मीयांची असावी अशी प्रामाणिक इच्छा बौद्ध धर्मीयांची आहे। जगभर हा बौद्ध धर्माचा फार मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होत आहे। भारतामधला कोणताही नेता प्रदेशामध्ये गेल्यानंतर तो बौद्ध धर्माशिवाय कोणत्याही ह्या प्रकारचा उच्चार काढत नाही। मग ते पंतप्रधान असतील किंवा नीता अंबानीसारख्या मोठ्या उद्योजिका असतील, परदेशी जेव्हा जातात तेव्हा त्या वेळेला ह्या बौद्ध धर्माचा उदो केला जातो। परंतु बौद्ध धर्माची जन्मभूमी जी आहे बुद्धांची, याच ठिकाणी असलेल्या महाबोधी या विहारावर इतर समाजाचा वर्चस्व जे दिसून येते ते इथून काढलं गेलं पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा आहे। यासाठी सर्व देशभर जी आंदोलनं चालू आहेत वेगवेगळ्या प्रकारची, ही सर्व आंदोलन वेगवेगळ्या प्रकारे असल्यामुळे त्याला एक प्रकारची ऊर्जा किंवा गती मिळत नाही। म्हणजे सर्व आंदोलकांना एकत्र करून स्ट्रीमलाईन करून एक फार मोठं आंदोलन या दृष्टीनं केलं जावं, या दृष्टीनं आजची बैठक बोलली आहे। यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे नेते, आंबेडकर आणि बौद्ध धम्मा मानणारे तर सामाजिक संघटना यांना आपण निमंत्रित केलेलं आहे। भारत देशाची व्यवस्था अशा प्रकारची आहे की बौद्ध धर्म हा या देशातला सर्वात जुना धर्म, परंतु हा धर्म नष्ट करण्याचे पुरेपूर प्रयत्न भारत देशामध्ये केलेले आहेत। मग ते विहारांचा विध्वंस करणं असेल किंवा मूर्त्यांची तोडफोड असेल किंवा मग अशा प्रकारे वेगळ्या अर्थानं ट्रस्ट असते, ट्रस्टवर स्वतःचं स्थापन करणं वर्चस्व, आणि हा बौद्ध धर्म या देशातून नामशेष करण्याची एक प्रवृत्ती या देशामध्ये दिसून येते। तर या प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसावा आणि बौद्ध धर्माचं व्यवस्थितपणे पुनरुज्जीवन म्हणजे बाबासाहेबांच्या माध्यमातून झाले या देशामध्ये, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन या देशामध्ये केलं तर हा बौद्ध धर्म पुन्हा एकदा जगभर पसरावा आणि अहिंसेच्या मार्गानं हे जग चालावं। या देशातली निरनिराळी युद्ध असतील, जो एकमेकावर अन्याय असतील, हा थांबावा ही प्रामाणिक इच्छा आहे। आणि यासाठी रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली सर्व ज्या संघटना आहेत आणि राजकीय पक्षांनी एकत्रित करून एक आंदोलन, एक स्ट्रीमलाईन आंदोलन करणं, एकत्रितपणे करणं, कारण वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन असतं त्याचा इम्पॅक्ट जितका सरकारवर पडत नाही, तर हे करण्यासाठी आज ही महत्त्वपूर्ण बैठक बोलली आहे। यातून एक आंदोलनाची योग्य दिशा आणि वेळ ठरवली जाईल आणि त्या प्रकारे आंदोलन केलं जाईल। मग ते पंतप्रधान मोदींना भेटणं असेल, राष्ट्रपतींना भेटणं असेल किंवा जिकडे तिकडे आपल्याला ज्या या गोष्टीच्या संदर्भामध्ये आपली चर्चा करतात त्या ठिकाणी पहिल्यांदा चर्चा केली जाईल। आणि हे जे आंदोलन आहे हे बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या ह्याच्यानुसार संविधानिक पद्धतीने केलं जाईल, अहिंसक पद्धतीने केलं जाईल। कुठेही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसक घटना होणार नाही त्याची दक्षता घेतली जाईल। इतकं असूनसुद्धा काही ठिकाणी मात्र बौद्ध धर्मीय लोक जेव्हा हे आंदोलन करत असतात
त्या वेळेला काही लोक त्याच्यामध्ये दगाफटका करण्याचा प्रयत्न करत असतात, आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात. तर हे कुठेतरी हाणून पाडलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला निश्चितपणे माहिती पाहिजे की आंदोलक कोण आहेत, आंदोलन कोण करत आहे आणि कशासाठी करत आहे. म्हणून आपण या दिशेनं प्रयत्न करत आहोत आणि हे आंदोलन सक्सेस होईल अशी आपण खात्री बाळगत आहोत. जय भीम, जय भारत. मला हा देखील प्रश्न विचारायचा आहे, जसं बिहार, खरं तर बिहारला हे खरं नाव बिहारच आहे, पण ते चा उच्चार करत नाही म्हणून तिकडे म्हटलं जातं. खरं तर पूर्ण भारतभरातून बिहारमध्ये सर्वात जास्त बौद्ध स्थळं आहेत. बुद्धांनी अनेक ठिकाणी किंवा अशोक सम्राटांनी देखील अनेक बुद्ध विहार ते आहे आणि अनेक नालंदा म्हटलं तरी किती गोष्टी आहेत ज्या बिहारमध्ये कित्येक गोष्टी ज्या आहेत त्या बिहारमध्ये घडल्या आहेत. आणि तरी देखील सर्वात जास्त शांती आणि क्रांतीचं प्रतीक बुद्धांना म्हटलं जातं. मात्र त्याच भूमीवर जे आहे जास्तीत जास्त हिंसा झालेली आपण पाहतो किंवा तोडफोड ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात नालंदा म्हणा किंवा बुद्धांच्या मूर्त्या म्हणा या नष्ट केल्या गेलेल्या आहेत. अतिक्रमण हे खरं तर बौद्ध धम्मातील अनेक लोकांनी जे आहे ते भोगलं आहे, सोसलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण या आधी देखील अनेक गोष्टी जो ह्या ठिकाणी आंदोलनं केली गेलेली आहेत. अशा वेळेस बौद्ध समाजाचं अशीच जर परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळात बौद्ध धम्म याचा काही परिणाम होईल याबद्दल काय? नाही, म्हणूनच सजग होणं अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि या दृष्टीने हे जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून हा बौद्ध समाज एकत्रित होईल. जर समाज संपूर्णपणे एकत्र आला, अपार्ट फ्रॉम पार्टी पॉलिटिक्स, अपार्ट फ्रॉम सोशल, हे सर्व जर एकत्र आले तर अशी हिंमत कोणाची होणार नाही. आणि जे भूतकाळामध्ये झालं याची पुनरावृत्ती या देशामध्ये होऊ नये म्हणून आम्ही सजग आहोत आणि त्यासाठी हे संघटन मोठ्या प्रमाणात करण्याची आम्ही तयारी चालू केलेली आहे. आता सध्या गवई साहेब आपल्यासोबत, तर काय सांगाल गवई सर, आता सध्या हे जे आंदोलन सुरू आहे, देशव्यापी आंदोलन सुरू आहे, ते नेमकं काय स्वरूप आहे या आंदोलनाचं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेमके काय काय आता सध्या पुरावे जे आहेत ते कोर्टात सादर केले गेले? नाही, न्यायालयीन लढाई तर सुरूच आहे, त्याबद्दल मी बोलणार नाही. परंतु महाबोधी महाविहार बोधगया याच्यासाठी जो लढा निरनिराळे संघटना करीत आहेत, तर हा लढा असा वेगवेगळ्या संघटना करीत असल्यामुळे फारसं त्याला धार येत नाही. जर सगळ्या संघटना, आज माझा आवाज बरोबर नाही, तब्येत खराब आहे, पण आज सगळ्या संघटना जर एकत्रित होत असतील, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी निगडीत बौद्ध जे भगवान गौतम बुद्धाच्या विचारावरती चालणारे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालणारे या ज्या सगळ्या वेगळ्या संघटना या जर एकत्रित लढा जर आपण उभारला तर फार मोठी ताकद निर्माण होईल. महाबोधी महाविहार जे बुद्ध विहार आहे त्याच्या मुक्ती आंदोलनासाठी सध्या खासदार वर्षा गायकवाड देखील या बैठकीत आलेल्या आहेत. त्यांना देखील विचारूया. ताई, काय सांगाल, काय भूमिका आहे तुमची सध्या, राजकीय भूमिका? या असं आहे की महाबोधी महाविहार जे बुद्ध विहार आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही संसदेमध्ये सुद्धा आवाज उचलला होता आणि संसदेमध्ये सुद्धा हेच सांगितलं होतं की जो टेम्पल ॲक्ट आहे ज्याच्यामध्ये बौद्धगयाचा BT ॲक्ट त्याच्या 1949 त्याच्यामध्ये खरं तर बदलाव केला पाहिजे आणि तो रद्द करण्याचं काम केलं गेलं पाहिजे. दुर्दैवाने जेव्हा तो ॲक्ट झाला त्याच्यामध्ये जे समप्रमाणामध्ये जे आहे ते जातीचं करण्याचं काम झालेलं आहे, तो ॲक्ट रद्द व्हायला पाहिजे ही मागणी आहे. आज देशभरामध्ये या संदर्भामध्ये भिक्खू संघाच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये माणसामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी असंतोषाचं वातावरण आहे. अशा वेळेला या ॲक्ट रद्द करण्यासंदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून, बिहार सरकारच्या माध्यमातून त्वरित कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा होती. आम्ही केंद्र सरकारसमोर सातत्याने हा प्रश्न मांडत आहोत की बिहारमध्ये तुमचंच सरकार आहे, तुम्ही या संदर्भामध्ये त्वरित ॲक्शन घ्यावी आणि हा कायदा रद्द करावा. या कायद्याच्या माध्यमातून जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये, एक ते समप्रमाणाचे पूजा अर्चे संदर्भामध्ये, त्या संदर्भामध्ये लोकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑब्जेक्शन आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांचं जे म्हणणं आहे त्या संदर्भामध्ये आज ही बैठक आयोजित केली होती ज्याच्यामध्ये सर्व समाजाची मंडळी आलेली आहेत. आणि आज बुद्ध समाजाच्या माध्यमातून जे आहे ते या जे महाबोधी महाविहार आहे या संदर्भामध्ये कशा तऱ्हेने पुढं गेलं पाहिजे. आज कोर्टामध्ये जरी केस असते तरी आमचं म्हणणं असं आहे की केंद्र सरकारने याच्यामध्ये
याच्यामध्ये इंटरव्ह्यून करावं, देशाच्या पंतप्रधानांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष घालावं आणि समाजाची जी भावना आहे ती ऐकून घ्यावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी कारवाई करावी अशी अपेक्षा आहे. ताई, या संदर्भात नितीश कुमार बोला किंवा मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा झालेली आहे, तर त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स आला याबद्दल तुम्हाला? ते असं आहे, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे, पण मला अपेक्षा आहे की नितीश कुमार असतील किंवा आता येणाऱ्या काळामध्ये कोणाचं सरकार येईल त्यावेळेला त्या ठिकाणच्या सरकारला जाऊन सांगणं आहे आमचं की या प्रमाणामध्ये हा जो ॲक्ट आहे हा ॲक्ट बदलला गेला पाहिजे, त्या संदर्भामध्ये रद्द करण्यासंदर्भामध्ये कारवाई व्हायला पाहिजे. सातत्याने लोक मागणी करतात रद्द करा. इतक्या दिवसात तर करायला पाहिजे होती, पण आता जाऊ दे, नवीन सरकार येईल तेव्हा आम्ही बोलू या संदर्भात. पण देशाचे पंतप्रधान तर आहेत, त्यांना पूर्ण अधिकार आहे की त्यांनी याच्यामध्ये इंटरव्ह्यून करावं, त्यांनी या संदर्भामध्ये कारवाई करावी. आणि म्हणूनच आज सामाजिक न्याय मंत्री जे आहेत ते आमचे आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही त्यांनासुद्धा विनंती केली की तुमच्या माध्यमातून आपलं एक शिष्टमंडळ जावं आणि देशाच्या पंतप्रधानांना भेटावं आणि देशाच्या पंतप्रधानांना आपली भूमिका स्पष्टपणे सांगावी की हा जो कायदा आहे या कायद्याच्या माध्यमातून जी आहे ती आमची कुठेतरी जे आहे ते आमच्यावरती घाला घालण्याचं काम होतं. आणि आमचं म्हणणं असं आहे की हा कायदा रद्द झाला पाहिजे. त्या संदर्भातली भूमिका आपण सगळेजण मांडू. याच्यामध्ये सर्व पक्षीय लोकांचं जर मत समान असेल तर त्यामध्ये करण्याला हरकत काय असं माझं म्हणणं आहे. सर्व पक्षांचा तुम्ही मुद्दा काढलाय. खरं तर हा अनैतिकरित्या तुम्ही जे आहे अतिक्रमण करता आहेत, तर हा नैतिकतेचा देखील प्रश्न आहे, हा फक्त धार्मिक मुद्दा नाही आहे. तर यात बाकीच्या राजकीय पक्षांनी देखील आवाज उचलला पाहिजे असं वाटतं. असं आहे की प्रश्न असा आहे की हा ॲक्ट रद्द करावा, हा अनैतिक मला कसा तुम्ही मला मुद्दा नाही समजला, हा मुद्दा तुम्ही कसा काय काढला नैतिक आणि अनैतिक मुद्दा. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला कोणतेही धर्मस्थळ असतं, जसं आपण ख्रिश्चनांच्या बाबतीत बोलतो तिथे पादरी असतात, मुसलमानांच्या बाबतीत वफ बोर्ड आहे किंवा मौलाना असतात, हिंदू धर्माच्या बाबतीत पुजारी असतात. त्याच तऱ्हेने हा नैतिकतेचा किंवा अनैतिकतेचा प्रश्न नाही, हा धार्मिक भावनांचा आहे. अतिक्रमण जे केलं जातं ना त्यावेळेस हा जो मुद्दा असतो, आमचं काय म्हणणं आहे की याच्याबद्दल असं बोलण्यापेक्षा आपण असं बोलूया की हा ॲक्ट जो आहे हा लोकांना असं म्हणजे आम्हा सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हा ॲक्ट रद्द करायला पाहिजे. या ॲक्टच्या माध्यमातून कुठे ना कुठे जे आम्हाला वाटतं की आमच्या याच्यामध्ये जी ढवळाढवळ चाललेली आहे किंवा काही लोकांचं अतिक्रमण जो तुम्ही शब्द वापरताय ती बरोबर नाही आहे. आणि त्या माध्यमातून आमचं म्हणणं असं आहे की हा कायदा एकदा रद्द झाला म्हणजे ते धार्मिक स्थळ ज्या तऱ्हेने तिथे पूजा केली पाहिजे किंवा बौद्ध धर्माची जशी बुद्ध अर्चना केली पाहिजे त्या तऱ्हेने ते काम तिथे होईल. आणि तीच आमची अपेक्षा आहे. आमची अपेक्षा काय, आणि त्यासाठी आता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे की सरकारने आमचं म्हणणं ऐकावं. कारण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, आज जगामध्ये याच्यावरती मोठ्या प्रमाणात बोललं जातं आणि समाजाची भावना सातत्याने लोकांसमोर आणण्याचं काम केलं. भंते वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करतो. जे शांतीच्या मार्गावर चालणारी मंडळी आहेत ती आज याच्यावरती बोलत आहेत. जर त्यांच्या मार्गावरती चालायचं असेल तर मला वाटतं एकदा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे केंद्र सरकारने आणि त्यासाठी कारवाई केली पाहिजे आणि तो कायदा रद्द केला पाहिजे. आमचं म्हणणं आहे की BT ॲक्ट रद्द केला गेला पाहिजे. शेवटचा प्रश्न, खरं तर बुद्ध जे शांतीचा अहिंसेचा मार्ग दाखवणारे बुद्ध होते, मात्र त्यांच्या त्या भूमीवर जे आहे ते मारहाण देखील झाली बौद्ध भिक्खूंना किंवा अनुयायांना, काही आंबेडकरी बुद्ध अनुयायांना. तर त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई केली गेली का? नाही, बिलकुल हे त्यावेळेला जे झालं ते एकदम चुकीचं झालं. खरं तर शांततेच्या मार्गाने, ज्ञानाच्या मार्गाने आणि सर्वांना जे आहे ते कसा तऱ्हेने आपल्याला बरोबर घेऊन जातील हा प्रयत्न बौद्ध धर्माच्या माध्यमातून त्यावेळी झाला. आणि हे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू होतं. प्रत्येकजण त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने चाललं होतं. पण दुर्दैवाने आपल्याला सांगावं वाटेल की काही लोकांनी त्याच्यामध्ये अशा तक्तीचा वापर केला की ज्याच्यामुळे बळाचा वापर झाला. काही लोकांवरती बळाचा वापर झाला. काही लोकांनी त्या ठिकाणी केसेससुद्धा टाकण्याचा प्रयत्न केला. माझं सांगणं एवढंच आहे की हा संदर्भामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी थोडं तरी आता मला वाटतं याच्यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. सातत्याने ते बाहेर जातात तेव्हा ते तथागतांचा उल्लेख करतात, तेव्हा ते सांगतात की मी बुद्धांच्या भूमीतून आलेलं आहे. तर मला वाटतं बुद्धांच्या भूमीकडे त्यांनी खरंच लक्ष द्यावं. बिहारच्या परिस्थितीला हाताळताना जसं ते इलेक्शनच्या वेळेला जनगणनेचा उल्लेख करतात, कधीतरी त्यांनी इलेक्शनच्या पलीकडे जाऊन खरंच लोकांना ऐकावं आणि लोकांचं म्हणणं ऐकून त्या ठिकाणी त्याप्रमाणे हा कायदा रद्द करावा. आमचं सिंपल म्हणणं आहे की BTचा जो कायदा आहे 1949चा तो रद्द झाला पाहिजे. तर अशा प्रकारे वर्षाताईंनी त्यांची भूमिका जी आहे या मुद्द्याला घेऊन ती स्पष्ट केलेली आहे, ज्यातून त्यांनी जे आहे कशा प्रकारे पुढचं राजनैतिक पाऊल उचललं जाणार आहे याबद्दल देखील सांगितलं. कॅमेरामॅन संतोषसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी.